15 गुंठ रान आपण खरेदी घेतल्या मूळ मालकानं दिलेला आहे, ह्यांचा काही नाही तरी सुद्धा ह्यानं बघा कातड्या लावल्या त्या. ह्या कातडीचं बी पडून झाड उगवलं इथं. 200 फुटाचा आम्हाला रोड आहे आणि ती पण स्वतःनं खरेदी घेतलेला. आणि कॅनालने जायचं म्हणलं तर 3 किलोमीटर जावं लागतंय रोडला लागायला. मोहोळ तालुक्यातील अर्धनारी गावातून प्रशासनाच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करणारी संतापजनक घटना समोर आली आहे. रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी शेतकऱ्यांना अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे. अर्धनारी गावातील शेतकरी सुमन वसंत दाढे व अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी वर्षानुवर्ष वापरला जाणारा रस्ता आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा रस्ता अनेकांच्या खरेदी खतामध्ये स्पष्ट असतानाही बाळकृष्ण दगडू परीट उर्फ भालेराव यांच्याकडून तो बंद केला जात आहे. शेतात जाणं, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं किंवा दैनंदिन कामासाठी बाहेर पडणं, प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना अडवणूक आणि त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर रस्ता वापरला तर मारहाण करू अशा धमक्या बाळकृष्ण दगडू परीड उर्फ भालेराव हे शेजारील शेतकऱ्यांना करत असल्याचाही गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी महसूल विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, पण आजतागायत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी आता थेट प्रश्न विचारत आहे, शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता बंद करण्याची हिम्मत कोण देतंय आणि प्रशासन नेमकं झोपलंय का? अर्धनारी गावातील शेतकरी आता स्पष्ट सांगत आहेत, आमचा हक्काचा रस्ता आम्हाला मिळालाच पाहिजे. आता पाहायचं इतकंच आहे की प्रशासन जागं होणार का, की शेतकऱ्यांना न्यायासाठी अजूनही संघर्ष करावा लागणार. मी कुबेर वसंत दाढे, राहणार अर्धनारी. आम्ही हे शेत 1998 ला घेतलंय. मग ही शेत घेत असताना आम्ही काय केलंय, पहिल्यांदा ह्या गटाचा मूळ मालक रजाक रहीमजी बागवान होता. याचं 4 हेक्टर 35 आर जमीन होती. मग त्याच्यापैकी आम्ही 7 एकर जमीन आम्ही घेतली आणि राहिलेली जमीन किती 4 एकर त्या ह्यानं घेतली, परीटनं बाळकृष्ण दगडू भालेराव यानं. पण मूळ मालकानं आम्हाला जमीन आम्ही खरेदी कशी घेतली, पहिल्यांदा त्यानं आम्हाला 4 एकर आणि विकलं. त्याच्यात माझ्या राहिलेल्या शेतातून तुम्हाला जाण्या येण्याचा रस्ता असा उल्लेख केला. परत दुसऱ्या खरेदी त्यानं मला माझ्या राहिलेल्या शेतातून तुम्हाला गाडी रस्ता. तिसरी खरेदी त्याला विकली. चौथी खरेदी त्याचं 65 गुंठ रान राहिलं होतं. त्याच्यापैकी त्यानं काय केलं, आता म्हणलं तो समजा जमीन विकली, म्हणलं तो रस्ता म्हणून जे जमीन आम्हाला दिली त्या रस्त्याचा उल्लेख. रस्ता नाही तुम्हाला? जवळजवळ 20 वर्ष झालं रस्ता नाही. शेत घेतल्यापासून त्यानं जे शेत घेतलं ना, त्यानं भांडण सुरू केलं. पहिलं काम त्यानं रस्ता अडवायचं केलं. पहिला रस्ता नांगरला, भांडण तंट झाली, पुन्हा आम्ही रस्ता केला. तुम्हीच घेतला विकत घेऊन सुद्धा तुम्हाला रस्ता नाही. खरेदी घेतला, तशी खरेदी आमची पश्चिम बांधाल. आता त्यानं ऊस लावला त्याच्यात हे करून, भांडण करून. मग ते काय झालं, आमच्या शेतातून सोलापूर हायवे रोड झाला. त्याचं आम्हाला नोटीस आलं, हवेचं पैसे आलत. मग आम्हाला त्यानं काय केलं, त्याला म्हणलं तुला संमती देतो, दोघा 7-12 एकच आहे, गट एकच असल्यामुळं त्याला आम्ही म्हणलं तुझी काय संमती आहे, पण आमचं जी खरेदी खताप्रमाणे रान आहे ते आम्हाला तू सोड, तुला आम्ही संमती देतो. आम्हाला काय त्यातलं पैसेच नको, पैसे काय आम्हाला त्याची अपेक्षा नाही. पण ते होय म्हणला. समजा झालं, गावात त्याला कोणत्या पुढाऱ्यांनी फुगवलं, त्या दाढीची काय तुला गरज आहे, तुझं रस्त्याला लगत आहे, तुझं सिद्ध करून दाखव, तुला पैसे मिळते म्हणला. त्यानं काय ना दुसऱ्या दिवशी रान रस्ताच नांगरला, माझा रस्ता नांगरला आणि ऊस लावला. मग आम्ही तहसीलदार त्यांचं काय राजकीय काय राजकीय वर्चस्व आहे त्याचा, म्हणजे राजकीय पुढारण्यासंग त्याचं हे आहे, जास्त संपर्कात असतं. ती कसं, आम्ही आहे ते परगावची माणसं, आम्ही वापळ्याचं मूळ गाव आमचं अनगर पसलं वापळ आहे. आम्ही इथं जमीन घेतली, त्यामुळे आम्ही काही तर राजकारणी माणसाचे किंवा गावातल्या माणसाचे काय कोणाचे आम्ही संपर्कात नसतो, काय नसतो. आपलं शेती करायचे. आज काय झालं नेमकं? आज मोजणी हे रस्ता करण्यासाठी येणार होते अधिकारी सगळं? आजची तारीख दिली होती आम्हाला. काल काय नाही, रात्रीच त्यानं कुठं, आता सकाळी फोन आला तहसीलदारला स्टे आणलाय म्हणून. कुठं स्टे नाही ना काय नाही, यांचं मला मान्य नाही, यांचं काय नाही. हीच आहे, दुसरं काय स्टे नाही ना काय झालं बघा. ही रही झाला. आज येणार समजा बंदोबस्त केल्याला पोलीस प्रोटेक्शन घेतलं होतं. परत सर्कल येणार होते, तलाठी कोणच आली नाही ती. सर्कल बी आली नाही, तलाठी आलं नाही, कोणच आलं. आता मागणी काय माहिती आम्हाला, आता साहेब याची आता हे आम्ही काय करणार माहितीये का, आम्ही आता ही 5 वर्ष झालं ही नोटीस काढून, आता काय म्हणते ती तुम्हाला उद्याच्याला आम्ही परत नोटीस काढतो. आम्हाला परत नोटीस काढून आम्हाला कंटाळा आला. आम्हाला आता आम्ही काय करणार, आता आम्ही तहसील कार्यालयासमोर जाऊन विष घेऊन आम्ही आत्महत्या करणार. आम्ही शेती कसं का, आम्हाला एवढा त्रास आलाय साहेब, एवढा वैताग आलाय शेताचा,
कशी शेती करा सांगा बिगर रस्त्याची का आम्हाला आम्ही कुठनं काय आबाळात जाणार आहे कुठलं ही उद्याच्याला ही शेजारचं शेतकरी तिकडून चाललं ते अडवतंय तिकडून चाललं ते अडवतंय वाईट मगाळ बोलते ती शिव्या देते ती कसं काय सांगा किती दिवस आम्ही सहन करायची स्वतःने खरेदी घेतली आमच्या रानात जायला आम्हाला हे झालंय तेवढा आम्हाला त्रास आणला ह्याने ही 8 दिवसाच्या आत जर नाही रस्ता मिळाला तर आम्ही आत्महत्या करणार पोलीस आपलं तहसील कार्यालयासमोर जाऊन आम्ही विष घेऊन आत्महत्या करणार त्याशिवाय आम्हाला दुसरा पर्यायच नाही आता आम्ही दमून गेलो साहेब कंटाळून गेलो हे समजा वाऱ्या करून तहसीलदार करून एवढी कागद थांब झाली ती बघा ही अर्ज देऊन आणि हे त्यांच्याकडे काय आहे का म्हणजे काय? अहो, त्यांच्याकडे- ज्यांनी अडवला रस्ता त्यांच्याकडे काय? त्यांच्याकडे कुठला आधार आहे? त्याच्याकडे आधार एक पण नाही ह्याचा दाढे जरा खरेदी करता येतच त्याच्याकडे काहीच नाही हो ती नुसतं तोंडीन कुठं राजकारण पुढारी ह्याला फोन करून सांग त्याला फोन करून सांग समजा दबाव आणून ती समजा आमचं पीस खावतोय आता आज याच होतं ती बी रहित केलं त्यानं रातीत केलं पोलीस संरक्षण झालं असेल. पोलीस संरक्षणाला पण तिथं जाऊन आलता त्याला दाढेला संरक्षण द्यायचं नाही काल जाऊन आलता माझं कोर्टात चालू आहे त्याला संरक्षण द्यायचं नाही रात्री मला 10:30-11 वाजले पोलीस स्टेशन त्यांना पाया पडून आमचं त्यांना कागद दाखवून एवढी बार मला पोलीस संरक्षण द्या म्हणून बरं म्हणले साहेब ते पोलीस तहसीलदार साहेबांनी आम्हाला आम्हाला आता तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा नाहीतर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही